ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिला जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज डीएमएलटी डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्सेज के लिए एडमिशन ओपन। महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल के रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर बीएससी में दाखिला मिलेगा। इन कोर्सेज में दाखिला जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, मार्टिगडी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। और आप देख रहे हैं कांग्रेस को एक छोटा सा तिरंगा रैली भी देश के जवानों के प्रति, ऑपरेशन सिंदूर के प्रति अपनी भावना व्यक्त करना, हमारे सैनिकों का गौरव करना, ये भी सबसे इम्पोर्टेंट काम। इसके लिए भी प्रदेश अध्यक्ष को आना पड़ता है। इससे बुरी बात क्या है, मतलब लोकल स्तर पर उसका भी आयोजन कर नहीं सकते हैं। ये किसकी मतलब चिन्ह नहीं देखो आप, तो आप इसका मतलब मुझे कुछ कहना नहीं है। ये देखिए, कोई पार्टी को बड़ा करना या कोई पार्टी को नामशेष करना, ये हमारे बोलने से कुछ नहीं होता है। ये देश की जनता, महाराष्ट्र की जनता, नांदेड़ की जनता के हाथ में है। और मौजूदा हालात तो बता रहे हैं कि तिरंगा रैली जैसा ही इम्पोर्टेंट प्रोग्राम के लिए उन्हें समय नहीं मिल रहा है या कर नहीं पा रहे हैं। उसके लिए प्रोग्राम भी नहीं हो रहा है, उसके लिए प्रदेश अध्यक्ष को खुद आना पड़ रहा है। इससे और बदकिस्मती क्या हो सकती है? प्रदेश अध्यक्षाला येऊन रॅली घ्यावी लागत आहे। ठीक आहे, आता त्याचं उत्तर मामाने दिलं। मी परत उत्तर देतो की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आसामरावजी चव्हाण साहेबांनी असं वाक्य केलेलं आहे। मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून पेपरमधून वाचलेलं आहे। मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, किंवा त्यांचं काँग्रेसमध्ये असताना राज्यातले ते नेते होते आणि सर्व काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातले ते गण मानला जायचे, बरोबर? नांदेड जिल्ह्यातले सर्व काँग्रेसचे मान्य आसामरावजी चव्हाण साहेब। मग आता भाजपमध्ये गेल्यानंतर मला वाटतं त्यांचं कुठं डिव्हिडेशन झालं का? कारण शंकरनाथ सारख्या कार्यक्रमाला जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे चाहूल त्या ठिकाणी या शंकरनाथच्या कार्यक्रमातून ते देणार आहे, तर देश पातळीच्या नेत्याला बोलून त्या ठिकाणी ते सभांचं आयोजन करणार आहे। मग त्यांचं नेतृत्व कुठं कमी पडते का? कारण त्यांनी जे आरोप केले की प्रदेशचे नेते म्हणून नांदेडला गरज आहे। आपण बघू शकता, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जी काँग्रेस मागच्या जी निवडणुका झाल्या, काही मोठी मंडळी जरी भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये जरी गेली, तर आज काँग्रेसचा कार्यकर्ता खंबीरपणे आजही काँग्रेसच्या पाठीमागे उभा आहे। येणाऱ्या काळात निश्चितच आपल्याला ते काँग्रेस कार्यकर्ते दाखवले। मामानी तर खुलासा केलेला आहे। आता माजी आमदार स्वतः इथे जिल्हाध्यक्ष म्हणून उभा आहे, पत्रकार हनुमंतराव पाटील वेगवेगळेकर यांनी खुलासा केला आहे की दुसरे माजी आमदार जे जवळगावकर साहेब आहेत, ते जायची कमी शक्यता आहे। पण एखादी शक्यता अशी होऊ शकते की नांदेड जिल्ह्यातल्या बाहेरचे माजी आमदार आणायचं आणि इथं प्रवेश करायचा, आणि जेणेकरून एखादी प्रेरणा असू शकतो त्यांचा की बाबा या ठिकाणची भाजप वाढण्याचा प्रयत्न। आणि मला आपल्या माध्यमातून मला दुसरा त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मागच्या 5 वर्षापूर्वी ज्यांनी भाजप प्रामाणिकपणे वाढवली, ती मंडळी आज भाजपच्या स्टेजवर कुठेही दिसत नाही। तुम्ही बघा, आज भाजपच्या मंडळाची जे स्टेज आहे ती सर्व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंडळीने स्टेज ॲक्वायर केलेला आहे। आणि मला प्रश्न विचारायचा आहे, आज तिथली भाजप एक काँग्रेसमधून गेलेली भाजप नवीन काँग्रेस झाली की नाही, असं मला त्या ठिकाणी वाटतं। असू शकते। आता त्यांना कोण्या माध्यमातून कोण येणार आहे असं जर मोठ्या नेत्याला जर दाखवता येत असेल तर तसं पण असू शकते, पण मला माहित नाही। सध्या मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आजच एका वर्तमानपत्रामध्ये बघितलेली आहे की डीपी साहेबांनी भाजपची दस्ती टाकलेली आहे आणि त्याचा फोटो त्या वर्तमानपत्रामध्ये प्रसारित झालेला। आज तारखेला डीपी साहेब काँग्रेसमध्ये आहे की नाही? कोण? डीपी साहेब नाही, काँग्रेसमध्ये सक्रिय नाही।